गुड मॉर्निंग. आज केले होते मी डोसा नूडल्स. पण त्याआधी माझ्या इंस्टाग्राम स्टोरीज मध्ये तुम्ही बघितलं असेल हे गिफ्ट, जे होतं दिवाळी गिफ्ट माझ्या आवडत्या व्यक्तींसाठी मी बनवून घेतलं. तर त्यामध्ये होती सिरॅमिकची पणती, छोटूसा गणपती, पर्सनलाइज मॅग्नेट, छोटूशी डायरी, एक बुकमार्क, त्यानंतर फटाके आणि नॉस्टेल्जिया फील देणारी सगळी चॉकलेट. त्यामध्ये होतं बोरकूट, मिंटच्या सिगरेट, संत्र्याच्या गोळ्या, श्रीखंडाच्या गोळ्या, मँगो बाईट्स, पार्ले बाईट्स, चिंचेचा चमचा, असं बरंच काय काय. हे मी शून्य शिखर नावाच्या ब्रँड कडून बनवून घेतलं होतं, जे सगळ्यांनाच खूप आवडलं बरं का. आता वळूया आजच्या रेसिपीकडे. आता जशी जशी वृंदा मोठी होणार आहे, मला तिच्यासाठी छान छान रेसिपीज करून बघायच्या, त्याचीही तयारी असं आपण समजू शकतो. तर आज बनवले मी डोसा नूडल्स. ही पण खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. डोस्याच्या बॅटर पासून आधी डोसे बनवून घेतले, मग ते रोल करून बारीक चकत्या कापून घेतल्या, ज्याने त्याला नूडल्सचा शेप आला. त्यानंतर सगळ्या व्यवस्थित सेपरेट करून घेतल्या आणि मग कांदा आणि लसूण एकत्र चॉपर मधून बारीक करून घेतलं. आणि हो, मला थोडीशी घाई झाली होती म्हणून चॉपर खूप जोरात ओढल्यामुळे माझा चॉपर पण तुटला. आता बहुतेक मला इलेक्ट्रिक चॉपरच घ्यायला लागेल. असो, वळूया रेसिपीकडे. तेलामध्ये बारीक केलेला कांदा लसूण आधी फ्राय करून घेतला. त्यामध्ये बारीक चिरलेली ढोबळी मिरची घालून तीही फ्राय करून घेतली. मग त्यामध्ये घातलं सोया सॉस, चिली सॉस आणि केचप. ते थोडं फ्राय करून झाल्यानंतर मीठ आणि लाल तिखट. हे सगळं मी स्लो गॅसवर करत असल्यामुळे अजिबात कुठेही जळलं नाही. मग त्यामध्ये डोशापासून बनवलेले नूडल्स टॉस केले आणि मग झाले आपले डोसा नूडल्स तयार. खूपच मस्त आणि झटपट होणारी रेसिपी आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा.